लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनामध्ये धर्म ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे अशा पद्धतीचे गणेश मानतो. वीट भट्टीचा जो धंदा आहे तो धंदा करू, आपल्या मुलांचं शिक्षण करू. महेंद्र आहे, दुसरा अमोल आहे, सगळं त्यांचं कुटुंब आहे. या सगळ्या कुटुंबाला सांभाळत पक्षाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि मला जिल्ह्याचं पद, मराठवाड्याचं पद नको, महाराष्ट्राचं पद नको, मला जिल्ह्याचं पद हवं. असं गणेश आम्हाला अनेक वेळा सांगायचं. ब्रह्मानंद चव्हाण आणि त्यांची जोडी अत्यंत चांगली होती. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणार. अनेक वेळेला रात्र आम्ही इथं जालन्याच्या रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे आणि हसत खेळत अशा पद्धतीनं राहणाऱ्या माणसाचा माणूस होता, धाडसी माणूस होता. मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. गणेश रत्न पारखे यांचा मोठा मला फार मोठा पाठिंबा मिळालेला आहे. माझ्यासारख्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळाली. अजून 4 वर्ष तर मंत्री मी आहेच आहे. 2029 पर्यंत मी मंत्री आहेच आहे. पुन्हा सुद्धा संधी मिळाली तर पुन्हा मंत्री होऊ शकतो. जवळजवळ 13 ते पुढची 5 वर्ष बघितली तर 18 वर्ष केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहणं हे फार अवघड काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मी पुढे घेऊन चाललेलो आहे. माझा पक्ष देशामध्ये वाटलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. महाराष्ट्रामध्ये हा पक्ष रेकग्नाइज व्हावा ही आमची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 खासदार आपल्याला निवडून आणावे लागतात. 12-13 आमदार आपल्याला निवडून आणावे लागतात. याच्यासाठी भारतीय जनता पार्टीशी बोलून आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि देशभर जर आमचा पक्ष रिकग्नाइज होतो आहे, वाढतो आहे, तर ज्या महाराष्ट्रामध्ये आरपीआयची स्थापना झालेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन नावाने पक्ष चालवण्याचा माझा प्रयत्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष चालवायचा आहे. नावं बदलून घ्यायचं चालणार नाही. आणि गणेश हा रिपब्लिकन पक्षावर अत्यंत श्रद्धा ठेवणारा कार्यकर्ता होता. त्यांच्या कुटुंबियांची त्यांना मोठी साथ होती आणि अत्यंत चांगल्या स्वभावाचा असणारा माणूस. अजून ते अनेक वर्ष आपल्यामध्ये राहू शकले असते पण ते राहिले नाही. राहू द्या जरा. अलीकडे माणसाचं जीवन क्षणभंगूर झालेलं आहे. थांब जरा थांब. कधी कुणाला अटॅक येईल सांगता येत नाही. कालच मुंबई विद्यापीठाचे कुलकर्णी आहेत. त्यांच्या मुली आणि ती आपल्या पत्नीसोबत ती हनीमूनसाठी गेली होती बँकॉकमध्ये. बँकॉकमध्ये मी होतो. मी व्हिएतनामला 3 दिवस होतो, कंबोडियाला होतो 2 दिवस आणि थायलंडमध्ये बँकॉकमध्ये 2 दिवस होतो. रात्रीच मला त्यांचा मेसेज आला की मेसेज मिळाला की त्यांच्या मुलीला अटॅक आला आणि ती त्यामध्ये आजारी नाही, काही नाही. अलीकडे अटॅकचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 9 जवान तरुणांना सुद्धा अटॅक येतो. तसा गणेश हा त्याचा मजबूत होता, बॉडीनी अत्यंत मजबूत होता आणि सहजासहजी तो जाण्यासारखा नव्हता. पण आपलं जीवन जे आहे बुद्धांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये नेहमी आनंद नसतो, जीवनामध्ये दुःख होता. सुख आणि दुःखाचा संगम म्हणजेच आपलं जीवन असतं. त्यामुळं गणेश अजूनही आपल्यामध्ये राहायला हवा होता पण तो राहिला नाही. फक्त गणेश रत्न पारखेंची आठवणी मात्र आपल्या मनात कायम करणार. या नगराला अत्यंत मजबूत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या नगरामध्ये राहत असताना इथल्या प्रत्येक घराघराशी गणेशचा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला होती. 14 एप्रिलला मी अमेरिकेमध्ये होतो.
युनायटेड नेशननी त्या ठिकाणी मला बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला होता. आणि न्यूयॉर्क जी महानगरपालिका आहे न्यूयॉर्कची, त्या न्यूयॉर्कच्या महानगरपालिकेने 14 एप्रिलला आंबेडकर डे म्हणून अनाऊन्स करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सगळ्याचे, बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद गणेशच्या पाठीमागे होता. मी तर गणेशच्या पाठीशी होतो आणि शेवटपर्यंत गणेश माझ्यासोबत राहतो. आणि अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष असतानाच त्यांनी आपला प्राण सोडलेला. गणेश अनेक आठवणी आपल्या मनामध्ये आहेत. बाबूराव कदम आणि मिलिंद शेळके यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध होते आणि अत्यंत मनमिळावा कार्यकर्ता होता. बाबासाहेबांच्या जयंतीत आनंद सुटल्यानंतर 25 एप्रिलला गणेशचं निधन झाल्याची बातमी मला समजली. ताबडतोब महेंद्रला फोन करून त्याच्याशी बोललो होतो. अशा पद्धतीनं कार्यकर्ते एक एक जात आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचा परिवार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या परिवाराला अशा पद्धतीनं धक्का बसतो आहे. तो धक्का सहन करण्याची ताकद आपल्याला मिळाली पाहिजे आणि गणेशचं जे अपूर्व काम पूर्ण करायचं आहे तर आपल्याला रिपब्लिकन पक्ष जालन्यामध्ये ते आपल्या वस्तीमध्ये मजबूत करण्याची आवश्यकता आहे. ही गणेशला श्रद्धांजली ठरणार आहे. त्यामुळे मी गणेश दत्तमार्ग यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी गणेशला भावपूर्ण आदरणीय अर्पण करतो आणि आपण सर्वजण 2 मिनिटं उठून आपण गणेशला आदरांजली अर्पण करायची आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोक इथे येतील, त्यांचा सर्वांचा करायचा आहे. त्या कुटुंबातल्या लोकांनी 2 उभं राहायचं आहे.